शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी गाव विक्रीला. अडोली ग्रामस्थांचे तीव्र आंदोलन. महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील अडोली गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र करत थेट गाव विक्रीसाठी ठेवण्याचा अनोखा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी ग्रामस्थांनी वाशिम रिसोडा मार्गावरील अडोली फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. ग्रामस्थांनी 2 एप्रिल पासून अडोली गाव विक्रीसाठी ठेवत गावात धरणे आंदोलन सुरू केले. त्यामुळे 6 एप्रिल रोजी आंदोलन तीव्र करत रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी घटनास्थळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या मागणीसाठी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत सरकारचा जबाबदार प्रतिनिधी येऊन त्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या आंदोलनात सतीश इंदोळे, बालाजी मोरे, सोनुताई मुळे, प्रवीण मोरे, नामदेव पतंगे, गजानन इंडोळे यांच्यासह शेकडो शेतकरी आणि गावकरी सहभागी झाले होते. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी सारनाथ अवचाट यांचा रिपोर्ट.